रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखादे आगर बाबर कुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही
साधू संत जीवलग 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 आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्हा कृपावंत साधू संत जीवलग 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 गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे देते पाया पासी वंची देते पाया पाशी वंची देते पाया पाशी वंची देते पाया पाशी नाही आसी वेगळे 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 गोमटे ते करा माझे गोमते ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमते ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी दिली मिठी पायाशी दिली मिठी पायासे दिली मिठी पायासे दिली मिठी पायासे दिली मिठी पायासे तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी सोडिल्या गाठी पायाशी पायाशी दिली मिठी पायासे गोमटे ते करा माझे करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे भार ओझे तुम्हासे विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हाँ जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई
कुमाई जय जय विठो बार कुमाई जय जय विठो बार कुमाई वादी चढ़वा वादी एक गट्टा ना आता तुम्ही कृपावंत 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 कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग जीवलग गोमटे ते करा माझे माझे गोमटे ते करा माझे साधू संत जीवलग साधू संत जीवलग घुमटे ते करा माझे घुमटे ते करा माझे भार 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 बोझे तुम्हासी भार बोझे भार बोझे भार बोझे भार बोझे भार 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 बोझे तुम्हासी
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते कर माझे भार ओझे तुम्हासी विठ्ठला विठ्ठला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी संतांच्या चरणाजवळ आपल्या जीवनाचं गोमटं करण्याची प्रार्थना केलेली आहे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपला सर्व भार संतांवर घालून तुकोबाराय संत चरणाजवळ अशी प्रार्थना करतात की आमचं गोमटं तुम्ही करा. ते गोमटं करा अशी जी प्रार्थना तुकोबारायांनी केली, ज्या शब्दामध्ये केली, त्या शब्दाचा माझा मर्यादित वेळेमध्ये जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामांच्या पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो आहोत. जरी आषाढ शुद्ध चतुर्दशी ही मामांची तिथी असली तरी त्यावेळेला आपण सगळे पंढरी क्षेत्रामध्ये असणार. म्हणून तिथून जरी त्या वर्षाला प्रारंभ होत असला तरीसुद्धा आत्ता आपल्या हातात वेळ आहे, आत्ता आपल्याला ते करणं शक्य आहे. एकत्रित येऊन थोडंसं चिंतन करणं शक्य आहे आणि तेही मामा जिथं वावरले, जिथे राहिले, जिथं त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं त्या भूमीमध्ये करणं हे आपल्याला जास्त आनंदाचं होतं. तसं तर मामा ज्या ज्या गावामध्ये गेले तिथे तिथं सप्ताह झाला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मामांनी कीर्तन केलं तिथल्या लोकांनी त्यांच्याबद्दलचा आपला श्रद्धाभाव प्रकट केलाच पाहिजे. परंतु इथं करणं हे महाविद्यालयां मर्यादेमध्ये कितपत शक्य होतं आम्हाला माहिती नाही. पण सप महाविद्यालय हा अपवाद म्हटला पाहिजे. सप महाविद्यालयाचं तत्त्वज्ञान हे विभाग हा अपवाद म्हणला पाहिजे आणि मामांच्या नावाने सुरू असणारं अध्यासन हेही त्याला अपवाद म्हटलं पाहिजे. आणि त्यांनी आपल्याला ही परवानगी दिली, त्या दृष्टीनं आपण हा कार्यक्रम सुरू केला आहे. तो उद्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न होतो आहे. मामांच्याबद्दल आता अधिक मी बोलावं असं नाही, गेले 4 दिवस मी चरित्र सांगतो आहे. या अभंगामध्ये आता हे सगळा हा उत्तरार्ध सुरू झालेला आहे आणि आपल्याकडे जागराचा दिवस म्हणून ज्याला आपण म्हणतो, तो 5 दिवसाचा जरी उत्सव असला तरी जागराचा दिवस म्हणून ज्याला आपण म्हणतो तो आजचा दिवस आहे. आणि मामांची जर इतकी सेवा आपल्याकडून खरंच घडली असेल, भगवंतांनी बुद्धी दिली, संतांनी काही बुद्धी दिली, त्यांची सेवा करण्याची प्रेरणा निर्माण झाली, त्यांनी ती सेवा करूनही घेतली, तर ज्ञानोबारांनी आपल्याला असं शिकवलं आहे की आपण जो वाग्यज्ञ करतो तो वाग्यज्ञ समर्पित केल्यानंतर आपल्याला थोडं काहीतरी मागण्याचा अधिकार राहतो.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे, हे जर ज्ञानोबा आपल्याला शिकवतात, तर आपणही गेले 4 दिवस मामांच्या चरणांच्या संबंधानं जे चिंतन करतो आहोत, हा सगळा वागयज्ञ, हा सगळा उत्सव, हा सगळा सोहळा हा त्यांच्या चरणी समर्पित करून आपल्याला त्यांना थोडंसं तोषोनी मज द्यावे असं म्हणण्याचा थोडा अधिकार जर मिळत असेल, तर काय द्यावे याचा विचार करण्याकरता मी उभा आहे. विठ्ठला विठ्ठला संतांनी मागावं, मागू नये, भिक्षापात्र अवलंबिणे हे ज्यांनी म्हटलंय त्यांनी गोमटे ते करा माझे हे म्हणावं. याच्या संबंधानं काही तत्वविचार जरी करता आला तरी मी प्रस्तावनेमध्ये फारसा अडकत नाही. माझ्या हातात एकूण जो 1.5 तास शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये मला अभंगाचं जेवढं चिंतन बसून थोडासा आणखीन ऋणनिर्देश जो करायचा आहे त्या संबंधात मी अधिक बोलत नाही. कारण संतांनी मागू नये, त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांना कशाच्या इच्छा नाहीत. मागणी ही अंतःकरणामध्ये निर्माण होते, ती 2 कारणांनी निर्माण होते मानसशास्त्राच्या आधाराने. एक, आपल्याला गरज असावी आणि आपल्याला ते अप्राप्त असावं, आपल्याजवळ नसावं आणि आपल्याला त्याची गरज निर्माण व्हावी. गरज आणि अप्राप्ती या 2 भूमिकांमधून माणसांच्या अंतःकरणामध्ये मागणीचा उदय होत असतो. त्या अर्थाने संतांचं जीवन हे त्यांच्या जीवनामध्ये कशाची गरज नाही, तृप्त जीवन आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं त्यांचं जीवनचरित्र. त्यांना कशाची आशा नाही, आकांक्षा नाही, अनपेक्ष शुचिर्दक्ष असं त्यांचं जीवन आहे. मग त्यांनी का मागावं? बरं, जर कशाची गरज वाटली तर वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे. जसं भगवंताच्या बाबतीत कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो ही ईश्वर हा असं म्हणता येतं, तसं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य असतंच की नाही? ते असतंच. कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम म्हणजे कोणतीही कारण परंपरा सिद्ध नसली तरी कार्य घडवण्याचं जे सामर्थ्य असतं त्याला कर्तुम सामर्थ्य म्हणतात. सगळी कारण परंपरा उपस्थित असूनही कार्य घडू द्यायचं नसलं तर ते कार्य घडू देत नाहीत, त्याला अकर्तुम सामर्थ्य म्हणतात. आणि कार्यकारण भावसंबंधातून ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत जे कार्य कारण सामुग्रीतून निर्माण होत आलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या रूपाने कार्य सिद्ध करणं याला अन्यथा कर्तुम सामर्थ्य असं म्हणतात. या 3ही गोष्टी संतांजवळ आहेत ना? आहेत. मग संत का मागतात? वास्तविक त्यांनी मागायला नको. कारण मागणं मागणाऱ्यांच्या बाबतीत शास्त्रांनी काही दोष सांगितलेत. मागणं माणसांनी सहसा मागू नये. मागणं मागितल्याने काय होतं याचा दोष सांगताना शास्त्रांनी असं सांगितलंय की कोणतंही मागणं मागताना मला द्या असं म्हणावं लागतं. आणि द्या म्हणण्याकरता एकदा तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून माणसाच्या जीवनातल्या आध्यात्मिक जीवनातल्या 5 देवता त्या उघडलेल्या तोंडातून निघून जात असतात असं शास्त्र सांगतं. देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति. काय काय जातं ऐका. श्रीही ह्रीही धीही धृतयः कीर्तयः. विठ्ठला विठ्ठला देही इति वचनम श्रुत्वा, मला द्या असं ऐकल्याबरोबर देहस्था पंचदेवता, देहात राहणाऱ्या 5 देवता मुखम निर्गत्य गच्छन्ति, उघडलेल्या तोंडातून निघून जातात. कोण? श्री निघून जाते, संपत्ती निघून जाते. संपत्ती बरोबर ह्री ही लज्जा निघून जाते. लज्जेबरोबर धी ही बुद्धी त्याला सोडून जाते. धृतयः धैर्य त्याला सोडून जातं आणि मागणाऱ्याची कीर्ती त्याला सोडून जात असते. विठ्ठला विठ्ठला तो कोणी जरी असला ना मागणारा असला तरी तो मनाला येत नाही. संतांच्या परमात्मा जरी असला तरी हात पसरी जिणे धिक त्याचे हे म्हणणारे संतच आहेत. 2 पावलामध्ये ब्रह्मांड व्यापून टाकणारा परमात्मा ज्या वेळेला बळीच्या दारात जाऊन झोळी पसरतो, तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनाचा आम्ही धिक्कार करतो. आम्हाला मागायचं नाही. मागणं हा आमचा स्वभाव नाही. ते नसण्याचे तात्विक कारण आपल्याला विचारात घेता येतं. कारण कोणीही जीव ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला 3 प्रकारच्या शक्ती घेऊन जन्माला येत असतो. एक त्याची इच्छाशक्ती असते. आता हे सगळं विस्तारानं सांगणं खरं म्हणजे काही कारण नाही. इच्छाशक्ती असते त्याची, दुसरी ज्ञानशक्ती असते आणि तिसरी ही त्याची जी शक्ती असते ती इच्छा ज्ञान आणि याच्या बरोबरीनं असणारी एक आयुष्याची शक्ती असते. बरं का? या सगळ्या शक्ती घेऊन जीव जन्माला येतो. याच्यातल्या ज्ञानशक्तीला जरी आत्ता आपण बाजूला ठेवलं तर काही जणांची इच्छाशक्ती संपते, इच्छाशक्ती संपून जाते.
पण प्रारब्धशेष राहिल्यामुळे जीवन चालू राहतं, त्यांना जीवनमुक्त म्हणतात. ज्यांची जीवन चालू राहत नाही पण इच्छाशक्ती जिवंत राहते, प्राण जातो, देह पडतो पण इच्छा संपत नाही, त्याला पुनर्जन्म असतो. ज्याची इच्छाशक्ती संपते, आयुष्याची शक्ती संपते, त्याला विदेहमुक्त म्हणतात. आणि ज्याची इच्छाशक्ती जिवंत असते आणि आयुष्यशक्तीही जिवंत असते त्याला जीव असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठल संतांचं आयुष्य जरी असलं तरी संतांच्या इच्छा राहिलेल्या नसतात. कोणतीच इच्छा त्यांची जिवंत राहिलेली नसते. मला हे हवं, मला ते हवं. तुकोबारायांनी वैकुंठाला जाताना असं कधी म्हटलं नाही की माझं अमकं करायचं राहिलं, माझं तमकं करायचं राहिलं. एवढी एक इच्छा मनामध्ये होती, ठीक आहे जाऊ दे आता पुढच्या जन्मी बघू, असं तुकोबाराय म्हणाले नाहीत. त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणती आशा नव्हती. गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश, निवारोनी गेले आशा पाश, निवारोनी गेले आशा पाश. भक्तायसे जाना जे देही उदास, भक्तायसे जाना जे देही उदास, भक्तायसे जाना जे देही उदास, भक्तायसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. भक्ताचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, भक्ताईसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. निवारोनी मध्ये वारोनी गेले हे आपण एवढंच लक्षात ठेवायचं. वारोनी गेले म्हणजे वारले, संपलं त्यांचं. अर्थाचा विचार करताना संपलं, आशा राहिली नाही, आकांक्षा राहिली नाही, इच्छा राहिली नाही. असं तृप्त जीवन जगणारे तुकाराम महाराज मागतात. काय कारण आहे? मी त्याचा थोडासा समन्वय करून पुढे जातो. मागू नये हे जरी खरं असलं तरी मागणाऱ्यांच्या संबंधामध्ये मागू नये हा आदर्श ठेवण्यापेक्षा असं मागून दाखवावं की पुन्हा मागायची वेळ येऊ नये, याच्याकरता म्हणून तुकोबाराय मागणं मागून दाखवतात. गरज आहे म्हणून तुकोबाराय मागत नाहीत. मला काहीतरी मिळावं अशी तुकोबारायांची अपेक्षा नाही, पण मला काहीतरी मिळावं असं जगणाऱ्यांचं मला काहीतरी मिळावं हे संपावं याच्याकरता त्याच मागणीचा विचार करून आपल्याला मागणी थांबवता येते हे तुकाराम महाराजांनी ओळखलं. काय असतं, संत महात्मे आपल्या जीवनामध्ये एखादी व्यवस्था जेव्हा लावून देतात किंवा एखादा वस्तुपाठ जेव्हा घालून देतात तेव्हा त्याच्याकरता जीवाजवळ जे उपलब्ध आहे त्या उपलब्धीतूनच त्याचं जीवन कसं संपन्न होईल याचा विचार ते करतात. देह वाईट आहे पण देहाचाच विचार करून जीवनाची धन्यता प्राप्त करून घेता येते ना. भले आमचं मन संकल्प विकल्प करणारं असतं पण त्याच मनाचा विचार करून मनएव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः म्हणून आपल्याला त्याच मनाच्या संबंधानं आपलं जीवन धन्य करून घेता येतं ना. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या मनाच्या संबंधानंच आहे ना. बुद्धी आमची भले अनात्म पदार्थाकडे प्रवृत्त होत असेल पण त्याच बुद्धीचा विचार करून आमचं जीवन आम्हाला कृतार्थ करून घेता येतं ना. बाहेरून काही आणायचं नाही. तसं तुकाराम महाराजांनी मागणी जर जीवाच्या जीवनामध्ये आधीपासून आहे तर त्याच मागणीचा विचार करून मागणी थांबवता येते याचा विचार तुकाराम महाराजांनी बोलून दाखवला. असं प्रमाण आत्तापर्यंत उपलब्ध आहे का? कारण संत महात्मे कोणतीही साधना सांगत असताना ती साधना संत जीवनामध्ये कुठेतरी स्वीकारलेली आहे की नाही याचा पहिल्यांदा विचार करतात. शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असेल तरच साधनेला साधनत्व येत असतं. विठ्ठला विठ्ठल याच्याकरता म्हणून आपल्याला भागवतामध्ये प्रल्हादाचं चरित्र दिसतं. प्रल्हादाकरता भगवान अवताराला आले. प्रल्हादाला तारण्याकरता म्हणून अवताराला आले. हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. प्रल्हादाला मांडीवर घेऊन त्या सिंहासनावर बसले आणि भगवंतांनी प्रल्हादाला असं विचारलं की प्रल्हादा मी तुझ्याकरता म्हणून आलो, तुझं काम झालं, आता मला जायचं आहे, तुला काही हवं असेल तर बोल. प्रल्हादाने सांगितलं देवा काही नको मला, तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही, काही नाही, तृप्त आहे, तुमचं दर्शन झालं, अजून काय हवं, बस आनंदी आहे, समाधानी आहे, काही नको. भगवान म्हणाले नाही तरी काहीतरी मागायचं असेल तर माग.
नाही नाही म्हणे, नको, मला काही तुमच्याकडून मागायची गरज नाही, मला सगळं आहे, काय मागू? अरे वैभव म्हणावं तर माझ्या वडिलांचं राज्य मला मिळालंय, जी आयुष्य म्हणावं तर जे आयुष्य मिळालेलं आयुष्य ज्या कारणाकरता म्हणून व्यतीत करायचं असतं ते भगवत दर्शन आत्ता झालंय, कशाकरता आयुष्य मागू? मला काही नको. नाही तरी माग ना. प्रल्हाद म्हणाले, देवा तुमची भेट झाल्यावर जर मागणी जिवंत राहिली तर तुमची भेट खोटी मानावी लागेल. तुमची भेट व्हावी, अंतःकरणात इच्छा शिल्लक राहाव्यात, मग तुमच्या भेटीचं प्रयोजन काय? मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. नको बाबा अर्जुना, परमात्मा भेटावा आणि जीवदशा न जावी, नाही, मला इच्छा नाही. भगवंतानी पुन्हा पुन्हा आग्रह केला, प्रल्हाद ऐकायला तयार नाहीत. शेवटी बोलण्याच्या ओघामध्ये प्रल्हाद असं म्हणाले, मला तुमच्याकडून काही नको, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला. प्रल्हादाने हे सांगितल्यानंतर भगवान म्हणाले, तू मला देणार आहेस का? तू मला देणार? प्रल्हाद म्हणाले, माझ्याशिवाय कोण देणार? जगात भक्ताशिवाय देवाला देण्याची ताकद कुणा ठिकाणी आहे? कुणाच्या ठिकाणी? देतो देवा, बोला काय काय हवं? नक्की देणार? देणार नाही देवा, दिलं, काय पाहिजे बोला. भगवान म्हणाले, पुन्हा ऐकल्यावर म्हणशील, ये नाही, एवढं नाही, हे एवढं मागू नका, इतकं सोडून दुसरं काहीतरी मागा, असं नंतर म्हणशील. प्रल्हाद म्हणाले, देवा भक्त आहे, मंत्री नाही. एकदा शब्द गेला गेला, वचना फिरती अधमजन, त्याच्यात आम्ही बसत नाही. शब्द दिला दिला, बोला काय पाहिजे? भगवान म्हणाले, नक्की देणार? दिलं ना, काय हवं? भगवान म्हणाले, मग माझी एक इच्छा पूर्ण कर. काय पाहिजे सांगा देवा. भगवान म्हणाले, काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे, तू माझ्याकडे काहीतरी मागावंस. एवढी एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण कर. प्रल्हाद हसले. प्रल्हाद म्हणाले, देवा शब्दच्छल करून मला पकडता काय? तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढचा आहे, मला शब्दात पकडण्याचं धाडस करू नका. म्हणे, शब्दात अडकलास का नाही? देतो म्हणालास ना, मग दे ना. आता वचन दिलंय ना, वचन दिलं म्हणल्यानंतर तुला पूर्ण करावं लागेल. माझी इच्छा आहे, माझ्याकडे काहीतरी मागावं, माग आता. प्रल्हाद म्हणाले, ठीक आहे देवा, एवढं असेल तर माझी एक इच्छा आपण पूर्ण करा. भगवंताला वाटलं, बरं झालं, उगीच नाही 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 म्हणत होता, म्हणजे मनात एक इच्छा आहे हे कळलं की नाही? कळलं. बोल काय पाहिजे प्रल्हादा? देणार देवा? देणार नाही, दिलं, मी तुझ्यासारखाच आहे, बोल काय पाहिजे? प्रल्हाद म्हणाले, देवा काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. सांग प्रल्हादा. प्रल्हाद म्हणाले, एकमेव इच्छा, माझ्या मनात एवढीच इच्छा आहे की माझ्या मनात इच्छा निर्माण होऊ नये. संपलं. मी का बोलतो आपल्याला? इच्छा आहे ही गोष्ट खरी, पण इच्छा व्यक्त करूनच इच्छा संपवता येते, मागणी मागूनच मागणी संपवता येते. हा जर नियम आपल्या संस्कृतीने घालून दिला असेल तर तुकोबाराय, मागणं मागू नका असं जगाला सांगण्यापेक्षा कुणाकडे मागा, मागायचं असेल तर संतांकडे मागा, आणि काय मागायचं हे आपल्याला कळावं या उद्देशानं तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागून दाखवतात. संतांच्या चरणाजवळ तुकोबारायांची मागणी आहे. तुकोबारायांनी आपला सगळा भार संतांवर घातला आणि संतांना ही प्रार्थना केली की माझं आपण गोमटं करा, माझा सर्वस्वी भार तुमच्यावर आहे. संत महात्मे आपल्या जीवनाचा भार फक्त दोघांवर टाकतात, एक परमात्म्यावर, घालून या भार राहिलो निश्चिंती, हा एक प्रकार आहे. नाही तर तुका म्हणे, घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, असं करून देवावर तरी भार घालतात. नाही तर तुका म्हणे, माझे तुम्हा संतावरी ओझे, ते ओझं संतांवर तरी टाकून तुकोबाराय मोकळे होतात. तुकोबारायांनी संतांवर आपला भार घातला आणि तुकोबारायांनी संतांना प्रार्थना केली की आपण माझ्या जीवनाकडे जरा बघा आणि माझ्या जीवनामध्ये जे गोमट आहे ते मला द्या. विठ्ठला विठ्ठला विचार करा, मागणारा माणूस जी विशेषण देतो ती नेहमीच अंतःकरणातल्या अपेक्षांची द्योतकं असतात. ऐका, मी थोडं वेगळं बोलतो, उदाहरणाने बोलतो. एखादा दरिद्री मनुष्य आहे ज्याला पैसे हवेत, दरिद्री आहे, भिकारी आहे, मंदिराच्या दारामध्ये कुठेतरी भीक मागतोय. जाणाऱ्या एखाद्या भाविकाला तो असं म्हणतो, मायबाप काहीतरी भीक द्या, आपण कर्णाचे अवतार आहात. म्हणतो की नाही? म्हणतो. विशेषण काय दिलं? कर्णाचे अवतार. का? कर्ण दान करत होता संपत्तीचं म्हणून, याला संपत्ती हवी आहे म्हणून कर्णाचा अवतार. दुसरं उदाहरण पहा, एखादा रोगी आहे, त्याला वैद्याकडे जाऊन काही औषध घ्यायचं आहे, चांगला वैद्य अजून सापडला नाही. कर्मधर्म संयोगाने चांगला वैद्य सापडला, तो रोगी वैद्याकडे जाऊन असं म्हणेल का, आपण कर्णाचे अवतार आहात?
तो म्हणणार नाही, तो म्हणेल आपण धन्वंतरीचे अवतार आहात का? अंतःकरणात औषधाची अपेक्षा आहे म्हणून. अंतःकरणामध्ये जी अपेक्षा असते त्या अपेक्षेच्या अनुषंगानं विशेषणांची मांडणी होत असते. मला सांगायचं आहे काय, ऐका. अपेक्षा कशाची आहे त्याच्यावरून जर विशेषणांची मांडणी होत असेल तर विशेषणं काय वापरली आहेत याच्यावरून अपेक्षा ओळखणं शक्य आहे की नाही? अपेक्षा ओळखणं शक्य आहे. मग विशेषणं काय वापरली आहेत? आता तुम्ही कृपावंत, साधू, संत, जीवलग हे 4 विशेषणं वापरली. या विशेषणातून तुकोबारायांना काय अपेक्षा आहे हे कळलं की त्या अपेक्षा म्हणजे गोमटा आहे याची संगती लावणं सोपं जातं. साधा विचार आहे, उलटं थोडंसं यायचं आहे. कारणावरून कार्याची आणि कार्यावरून कारणाची अशी दोन्ही अनुमानं आपल्याला न्यायशास्त्राने सांगितली आहेत. कारणावरून कार्याचं अनुमान करता येतं, तसं कार्यावरूनही कारणाचं अनुमान करता येतं. यत कारणात कार्यम असं म्हटलं, कारणावरून कार्याचा विचार केला गेला, कारण आधी असतं कार्य नंतर असतं, त्याला शेषवत अनुमान म्हणतात. तर शेषवत आणि कार्यावरून कारणाचं अनुमान केलं गेलं की त्याला पूर्ववत अनुमान. पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान, सामान्यतो दृष्टानुमान, न्यायशास्त्राने 3 अनुमानांचा विचार आपल्यासमोर ठेवला आहे. मला आता तो विस्तारानं विचार सांगायचा नाही. तुकोबारायांनी विशेषणं काय दिली आहेत याच्यावरून अपेक्षांचं चिंतन जर आपल्याला करायचं असेल तर तुकोबाराय पहिलं विशेषण देतात, आपण कृपावंत आहात. तुकोबारायांनी असं म्हटलं नाही, आता तुम्ही दयावंत, साधू, संत, जीवलग असं म्हटलं असतं तर काय फार अडचण निर्माण झाली असती काय? साधू, संत इथं त हे जर यमक जुळायचंच असेल तर ते दयावंतामध्ये सुद्धा जुळून जातच ना. कृपावंत म्हणण्याचं काय कारण? कारण कृपा आणि दया या दोन्ही संकल्पनांमध्ये अंतर आहे. म्हणजे मग कृपावंत का म्हटलं याचा पटकन आपल्याला खुलासा होऊन जाईल. 1-2 वाक्यामध्ये सांगतो, एका वाक्यात सांगतो. चला, अनुकूलाची प्राप्ती होणं ही कृपा असते आणि प्रतिकूलाची निवृत्ती होणं ही दया असते. ऐका, भगवंताची आमच्यावर दया झाली म्हणजे काय? भगवंताने आमच्या जीवनातलं जे प्रतिकूल होतं ते निवृत्त केलं. आणि भगवंताची आमच्यावर कृपा झाली म्हणजे काय? भगवंताने आमच्या जीवनामध्ये जे अनुकूल होतं त्याची प्राप्ती करून दिली. अनुकूलाच्या प्राप्तीला कृपा म्हणतात, प्रतिकूलाच्या निवृत्तीला दया म्हणतात. ज्ञानोबारायांनी रेड्यावर दया दाखवली नाही, होता कृपा तुमची. पशु बोले वेद, होता तुमची. पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत, महिमा अगाध. निर्जीव चाले भिंत, महिमा अगाध. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध. भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी सिद्ध. करुणी भाविक लोका केला निज बोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय जय ज्ञान सिंधू. भाविक लोका केला निज बोध. दया तुमची पशु बोले वेद नाही, होता कृपा तुमची. ज्ञानोबारायांनी पशुवर कृपा केली, दया नाही दाखवली. दया दाखवणं अज्ञानाची निवृत्ती असेल तर कृपा करणं ही आनंदाबाबती असते. एकाच नाण्याच्या 2 बाजू असतील, पण ज्ञानोबारायांचं चिंतन करताना निळोबाराय होता कृपा तुमची अशी भाषा वापरतात. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. नाही का? निळोबाराय चिंतन करताना, ज्ञानोबारायांचं चिंतन करताना होता कृपा तुमची असा शब्द वापरतात. तुकोबारायांना कृपाच अपेक्षित आहे. ज्यांच्या जीवनामध्ये निवृत्त करण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे त्यांच्या जीवनामध्ये संत कृपा अनुकूलाची प्राप्ती करून देणार असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये प्रतिकूल काही असू नये, पण संत कृपेने अनुकूलता यायची असेल तर ती अनुकूलता म्हणजेच आपल्या जीवनाचं गोमट असतं. म्हणून कृपावंत या शब्दातून गोमट शब्दाचा अर्थ आपल्याला अनुमानानं करता येतो. दुसरा विचार, साधू, संत, जीवलक सगळं सांगत बसत नाही. आता लावून घ्या ना घरी जाऊन. थोडा तरी आपण महाविद्यालयात आहोत, थोडा तरी ग्रहपाठ असला पाहिजे ना.
असलाच पाहिजे, थोडं तरी होमवर्क करावं. म्हणून साधू संत जीवलक, साधू संत करणं म्हणजे काय? साधू हाही शब्द अपेक्षितच आहे. संत हाही, साधू संत आपण कुठेही वापरतो, कुठेही वापरतो. उठा उठा साधू संत, साधा आपुले, ही अजून हीच साधलंच नाही तरी अजून साधू संत आहेच आहे त्याला. उठा उठा, हे झोपलेले आहेत तरी त्यांना साधू संतच म्हणायचं. गेला गेला नरदेह मग कैचा भगवंत, म्हणजे भगवंत मिळालेला नाही तरी हे साधू संतच आहेत. उठा उठा साधू संत, साधा आपुले. साधू काय संत काय एकार्थवाची दोन शब्द वाटतात, पण हे साधू म्हणणं वेगळं असतं आणि संत म्हणणं वेगळं असतं. जाता जाता खुलासा करतो, साधू आणि संत या दोन्ही पदामध्ये सत हाच धातू आहे, पण गीतेने त्याचा विचार करताना या दोन अंगाने विचार केलाय. सद्भावे साधू भावेच सत इति एतत् प्रयुज्यते. 17व्या अध्यायामध्ये गीता बोलते सद्भाव वेगळा आणि साधुभाव वेगळा. सत आणि साधू, संत आणि साधू याच्यामध्ये फरक काय करायचा? आपण परवाही बोललो, असभुवी धातूला शत्रुप्रत्यय लागून जरी शब्दसिद्धी होत असेल तरी साधू शब्दाचा भाव वेगळा आहे आणि संत शब्दाचा भाव वेगळा आहे. एका वाक्यात सांगतो, संत शब्द हा सत्तेचा वाचक आहे आणि साधू शब्द हा सामर्थ्याचा वाचक आहे. विठ्ठला विठ्ठला तुम्ही साधू संत आहात म्हणजे सत्तेचं प्रतीक आहात, सामर्थ्याचं प्रतीक आहात. मग ज्याच्याकडे सत्ता आणि सामर्थ्य आहे त्याच्या जवळ जाऊन काय मागायचं? सत्ता द्या, सामर्थ्य द्या. कारण सत्ता मिळणं आणि सामर्थ्य मिळणं हेच गोमट आहे. आता खुलासा करतो, कारण सत्ता म्हणलं की दुसरा विषयच येत नाही, म्हणून खुलासा करावा लागतो. काय असतं? सत्ता आणि सामर्थ्य या दोन गोष्टी बहुतांश वेळेला एका केंद्रात येत नसतात. जिथं सामर्थ्य असतं पण सत्ता दुसरीकडे असते, सत्ता बऱ्याच वेळेला आपल्याकडे असते पण सामर्थ्य आपल्याकडे नसतं. मी राजकारणात जात नाही, सोडून द्या. आपापल्या घरात बघा ना, सत्ता कुणाची आणि सामर्थ्य कुणाचं आहे. बाकीचे विषय सोडूनच द्या, आपापल्या घरात डोकावून बघायचं. ज्यांचं झालं काय आहे, सत्ता हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे. सत्ता असते तिच्या, आम्ही किती स्वतःला सामर्थ्य संपन्न समजू द्यावं, घरात सत्ता कुणाची चालते? तिचीच चालते. आम्ही सामर्थ्य आम्ही बाहेरून पगार आणू, पण पगार खर्च कसा करायचा ही सत्ता कुणाची आहे? पगार आणणं आपलं काम आहे, ते सामर्थ्य आहे, पण पगार खर्च कसा करायचा ही सत्ता तिचीच आहे की नाही? शेवटी तिलाच म्हणावं लागतं, जरा 100 रुपये दे ग. अरे तू कमावलेस ना, मग तिच्याकडे काय? अरे कमावण्याचं सामर्थ्य माझं आहे, सत्ता तिची आहे ना. त्याला काय करता? सत्ता आणि सामर्थ्य एका केंद्रात येत नसतात. फार अवघड आहे एका केंद्रात येणं, अति कठीण आहे. मी गंमत म्हणून सांगत असतो, माणूस किती अभिमानानं म्हणू दे मी घरातला कर्ता पुरुष, वडील गेल्यानंतर मीच करता पुरुष, करता पुरुष, करता पुरुष, किती म्हणू दे, खरं नसतं, खरं नसतं. मी उदाहरण सांगतो. समजा आपल्याला एखाद्या दिवशी घरामध्ये बटाट्याची भाजी खाण्याची इच्छा झाली आणि तिच्या मनामध्ये जर कारल्याची करावी असं आलं तर घरात कोणती भाजी होते? एकाच्याही मनगटात ताकद नाही का? मला वाटलं आमच्या मराठवाड्यातच असं असेल, इथंही तसंच आहे महाराज. आम्हाला वाटलं आपला मराठवाडाच असा आहे का काय? इथंही तसंच आहे. काय एकालाही वाटत नाही बटाट्याची भाजी खाण्याची इच्छा झाली, बटाट्याची झाली पाहिजे. करते पुरुष आहात ना, मग भाजी ठरवता येत नाही कोणती, कशाचा करता आला हो? घरात कोणती भाजी व्हावी हे सुद्धा ठरवता येत नाही. आपल्या हातात काही नाहीच आहे तर कशाचा करता आला? काही आपल्या हातात नसतं. केलेली कारल्याची भाजी बटाट्याची समजून खाणे एवढंच आपल्या हातात असतं. माणसाने तेच करावं, जीवन धन्य मानावं, यालाच गोमट समजावं. बस संपलं, दुसरं काही नाही. मी का बोलतो ऐका. सत्ता आणि सामर्थ्य या दोन गोष्टी एका केंद्रात येणं अवघड जर असेल तर ही सत्ता सामान्य नाही. आम्ही त्रिभुवनाचे धनी आहोत हे जे तुकोबाराय बोलतात, इथली सत्ता लक्षात घ्या. तुकोबारायांचं सामर्थ्य लक्षात घ्या. गाढवाचे घोडे
आम्ही करू दृष्टी पुढे सामर्थ्य आहे तुकोबारायांचं. हा सामर्थ्य आणि सत्ता आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता साधू संत या पदाचा विचार आहे. सगळं सांगत नाही म्हणून तुकोबाराय बोलतात, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. ही ज्ञानशास्त्रीय भूमिका. शब्दाचा अर्थ करताना शब्द जर संदिग्ध आला तर त्याची संगती कशी लावावी याच्याकरता म्हणून आपल्याला हा विचार करता येईल. पण भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा तरी सुद्धा तुकोबारायांनी या अभंगामध्ये गोमट करा म्हटलं, पण गोमट्याचा अर्थ सांगितलेला नाही. का सांगितलेला नाही याची भक्तिशास्त्रीय मीमांसा 5 मिनिटामध्ये करतो. एकदा आपल्या नियमाप्रमाणे थोडंसं भजन करू. 5 मिनिटामध्ये ती भूमिका सांगतो आणि सेवा संपवतो. विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी 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 हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी पुंडली तवरवारी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज की आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपला सर्वस्वी जीवनाचा ओझ संतांचरणावर घालून तुकोबाराय संतांजवळ प्रार्थना करतात, आमचं गोमटं करा. गोमटं करा म्हणजे काय करा? शब्दाचा अर्थ करत असताना तो कोणत्या पद्धतीनं करावा या दृष्टीनं गोमटा शब्दाचा अर्थ तात्विक अंगानं काय करता येऊ शकतो याचा थोडासा विचार आपण करून आलो. भक्तिशास्त्रीय दृष्टीनं आपल्याला थोडासा त्याचा अर्थ करता येऊ शकतो. तुकाराम महाराजांनी गोमट शब्द वापरला पण गोमट शब्दाचा अर्थ सांगितला नाही. कारण का? त्याचं कारण असं असतं, आता हा शब्द जर आपण लक्षात घेतला, अभंगातलं पहिलं पद आता, तर आता शब्द आता तुम्ही कृपावंत, मग हे आता शब्द का वापरला हे लक्षात घेतलं की गोमट शब्द काय अर्थाने वापरला असेल याचं चिंतन आपल्याला भक्तिशास्त्राच्या अंगानं करता येतं. आता शब्द कशा करता असतो? आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अथातो ब्रह्मजिज्ञासा या पदावर अथ या पदावर भाष्य करत असताना अथ पदाचे 3 अर्थ सांगितले. अथ पदाचंच मराठी रूप आता आहे. अथ कशा करता वापरला जातो? प्रारंभ या अर्थाने, पूर्व प्रकृतापेक्षेने आणि अनंतर या अर्थाने अथ पदाची योजना करता येते. 3 अर्थानं आचार्य बोलतात. पण तुकोबारायांनी त्याच अथ पदाचं विवरण करताना जो आता शब्द वापरला तो या 3 अर्थाच्या पुढचा अर्थ तुकोबारायांनी तेही जगद्गुरूच आहेत, हेही जगद्गुरूच आहेत, त्याच्यामुळे पुढचा अर्थ सांगणं तुकोबारायांना शक्य आहे. थोडासा पुढचा अर्थ तुकोबारायांनी सांगितला. अथ म्हणजे प्रारंभ या अर्थाने, अथ म्हणजे अनंतर या अर्थाने, अथ म्हणजे पूर्व प्रकृतापेक्षेने. बाबा साधन चतुष्टय संपन्न झालं, आता ब्रह्मजिज्ञासा करा वगैरे वगैरे जे काही असेल ते, त्याचा विचार आत्ता करण्याचं कारण नाही. पण आता शब्द त्या अर्थाने वापरला जातो. आता विश्वात्मके देवे, आता म्हणजे कधी? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आता म्हणजे कधी? आता म्हणजे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पाईक पण आता. आता शब्दाला काहीतरी अनंतरी अर्थ आहेच की नाही? आहे. तसा आता शब्द अनेक अंगाने वापरला जातो. तुकोबाराय आता तुम्ही म्हणतात, हा तुकोबारायांचा अर्थ जरा वेगळा. काय अर्थ करता येईल? तुकोबारायांनी गोमट होण्याकरता जगताकडे प्रार्थना केली, गोमट झालं नाही, जग तुकोबारायांचं काय गोमट करे. म्हणून तुकोबारायांनी देवाकडे प्रार्थना केली, गोमट करा. देवही तुकोबारायांचं गोमट करू शकला नाही. मग आता प्रपंचही संपला, संसारही गेला, देवही काही करू शकत नाही. मग आता राहिलं कोण? आता फक्त तुम्ही राहिलात. आता तुम्ही, बस आता फक्त तुम्ही आहात.
देवही माझं गोमटं करू शकत नाही, प्रपंचही गोमटं करू शकत नाही. जिथं आपल्या कल्याणाच्या सगळ्या शक्यता मावळतात आणि फक्त संत हीच एक शक्यता शिल्लक राहते, तिथं तुकोबारायांनी आता शब्दाची योजना केली. माणूस पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, महत्वाचं काम आहे, मित्राकडे जातो. या सर पुढे या. मित्राकडे जातो, मित्र म्हणतो नाही रे दिले असते पण सध्या माझाच हात जरा आखडता आहे. या मित्र म्हणतो नाही बाबा महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे, माझाच हात जरा आखडताय. बँकेत जातो, बँक म्हणते काहीतरी तारण ठेवलं पाहिजे, अमुक कागदपत्र पाहिजेत, ती नाही आहेत. बँक म्हणते आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. मित्र म्हणतो पैसे देऊ शकत नाही. बायको म्हणते माहेरचे दागिने मोडणार नाही. मुलगा म्हणतो माझ्याजवळ सध्या नाहीत. भाऊ तर नेहमीच हात वर करत असतो. काय करणार काय? मग जेव्हा कुठंही पैसे मिळत नाहीत तेव्हा आपल्या जीवश्च कंठश्च मित्राजवळ जाऊन तो म्हणतो सगळीकडे फिरून आलो, मिळालं नाही, आता तूच एक आधार आहेस बाबा. आता शब्द कधी वापरला जातो? जेव्हा सगळ्या शक्यता मावळतात आणि विश्वासाची एकच शक्यता शिल्लक राहते, तिथं आता शब्द जर वापरला जातो तर परमात्मा अथवा प्रपंच दोन्ही गोमट करत नाहीत. आता फक्त संत तुम्हीच राहिलात ना, म्हणून तुमच्या चरणाजवळ येऊन मी आता म्हणतो ना, मग गोमट या शब्दाची व्याख्या करण्याचं मला काही कारण नाही. का? माझ्या जीवनाचा भार जर मी तुमच्यावरच घातला असेल तर गोमट शब्दाचा अर्थ करण्याची जबाबदारी तरी मी का घेऊ? विठ्ठला विठ्ठला कारण एकदा विश्वास दर्शवणं झालं आणि तरीही अर्थाची निर्मिती करण्याचं काम चालू राहिलं तरी दाखवलेल्या विश्वासाला अर्थ राहत नाही. एकदा भार तुमच्यावर टाकला ना, मग आता मला काही नाही. आपण मगाशी बोललो मत्समः पातकी नास्ती पापघ्नित्वम समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. पण योग्य म्हणजे काय तेही तूच ठरव ना. कारण मी योग्य म्हणून ठरवणं आणि तुम्ही योग्य म्हणून ठरवणं, मी माझं गोमटं ठरवू शकत नाही असं नाही, पण तुम्ही ठरवणं याला महत्त्व जास्त आहे. का? त्याचं कारण असं आहे, मनुष्य स्वजीवनाच्या कल्याणाच्या ज्या कल्पना करतो त्या कल्पना त्याच्या बुद्धिशक्तीचा अंत पाहून जेव्हा सिद्ध होतात त्यावेळेला तिथपर्यंत पोचलेली मानवी जीवनाच्या कल्याणाची कल्पना संतांनी केलेल्या मानवी कल्याणाच्या कल्पनेपेक्षा फारच क्षुद्र असते. लक्षात ठेवा, आपण आपली कितीही बुद्धी वापरून कल्याणाच्या ज्या कल्पना मांडतो, संत आपल्या कल्याणाच्या ज्या कल्पना मांडतात त्याच्यासमोर फारच तुच्छ असतात. संत व्यापकत्वानं बघतात. मग मी माझ्या कल्याणाची कल्पना मांडून जर परिच्छिन्नताच व्यक्त करायची असेल तर कल्याण म्हणजे काय हे तुम्हीच ठरवा. कारण माझं जीवन मला जेवढं कळतं त्याच्यापेक्षा आपलं जीवन ज्ञानोबाराय तुकोबारायांना जास्त कळत असतं. आपल्या समाधानाच्या भूमिका आपण जेवढ्या प्रामाणिकपणानं आणि व्यापकत्वानं मांडतो त्याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणानं आणि त्याहीपेक्षा व्यापकत्वानं संत मानवी जीवनाच्या धन्यतेची परिभाषा वापरत असतात. आणि म्हणून आपल्या भूमिकेतून विचार करण्यापेक्षा त्यांनाच सांगावं. तुकोबारायांनी म्हटलं गोमटं करा, संतांनी विचारलं गोमटं म्हणजे काय? तुम्ही म्हणाल ते. तुम्हाला जर असं वाटत असेल मी मरणं हे गोमटं आहे तर मला गोमटं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल मी वारी करणं गोमटं आहे, माझ्या दृष्टीने ते गोमटं आहे. गोमटं ठरवणं, कारण एकदा तुम्हाला शरण आलो मग गोमटं ठरवण्याचा कोणताही अधिकार मला राहत नाही. कारण आपण जे गोमटेपण ठरवतो ते फारच परिच्छिन्न असतं. छोटासा दृष्टांत देईन, थांबतो. काय झालं, ते त्या ऋतूमध्ये फळं विकणारे लोक असतात की नाही, बायका वगैरे असतात, ते जांभळाच्या दिवसात जांभळं, पेरूच्या दिवसात पेरू, आंब्याच्या दिवसात आंबे असं घेतात आणि त्यांच्या त्या गल्ल्या ठरलेल्या असतात. त्या गल्ल्यांमध्ये जाऊन ती फळं ते विकत असतात, त्या बायका विकत असतात. असंच एक बोरं विकणारी बाई आपल्या टोपल्यामध्ये तिने बोरं घेतली आणि ओळखीच्या त्या गल्लीमध्ये गेली, ओळखीच्या घरात गेले. तिथं त्या बाईचं हिचं काही बोलणं झालं. ती म्हणाली का गं फार दिवसांनी आलीस, काय झालं काय नाही, बरं आहे का घरचं सगळं, नवरा बरं आहे का, काय विचारायचं ते विचारलं. हिने सांगितलं बरं आहे सगळं, बघा तुमच्याकरता गोड 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 बोरं आणली आहेत, घ्या. ती म्हणाली घेते. त्या दोघींचं बोलणं चालू असताना त्या घरातल्या बाईचं एक लहान मूल 6-7 वर्षाचं खेळत खेळत तिथे ओसरीवर आलं.
आल्यानंतर त्या बोरं विकणाऱ्या बाईने त्याला बघितलं, तिला एकदम बरं वाटलं. अरे बाळा, तू केवढा मोठा झालास, मी किती लहानपणी तुला बघितलं, फार दिवस झाले तुला बघून मोठा. हे बघ तुझ्याकरता काय आणलं. तिने टोपलीवरचं ते फडकं बाजूला केलं, टोपल्यावरचं बोरं होती, चांगली बोरं होते. मुलाला सांगितलं, हे बघ तुझ्याकरता काय घेऊन आले, ये ये ये, हे बघ बोरं घे, बोरं घे. मुलगा जवळ आला, ती म्हणाली घे ना बोरं. मुलगा म्हणाला मला नको तुमची बोरं. अरे घे बाबा, मी सांगते तुला, घे ना. मुलगा म्हणाला मला तुमची बोरं नको, तुम्हाला द्यायची तर तुम्ही द्या, मी तुमच्या टोपलीत हात घालत नाही. ती बाई म्हणाली अरे एवढं काय असतं त्याच्यामध्ये, घे. नाही नाही, दुसऱ्याच्या टोपल्यात मी हात घालत नाही. आतून आईने ऐकलं, आईला वाटलं काय मुलावर संस्कार आहेत, केवढे संस्कार, काय माझं पोरग हुशार, काय माझे चिरंजीव हुशार. आनंद वाटला आईला. शेवटी मग ती बाई म्हणाली बरं ठीक आहे, मी देते, ये. तिने काय मुठभर बोरं त्याच्या हातामध्ये कोंबली, काही झालं. त्या बाईने नंतर बोरं घेतली, पैसे दिले, निघून गेली. आई नंतर मुलाला विचारते, अरे ती मावशी चांगलं म्हणत होती तुला बोरं घे म्हणून, का नाही घेतलेस रे, घेऊन टाकायची की. काय होतं, आपलीच होती ती मावशी, घे म्हणत होती, घ्या. नाही नाही मला नको. आईला कौतुक वाटलं. ती म्हणाली बाळा, कोणी संस्कार केले रे तुझ्यावर, दुसऱ्याच्या टोपल्यात हात घालू नये हे खरंच आहे, तू चांगलं लहान वयामध्ये चांगले संस्कार तुला प्राप्त झाले, बरं झालं. का नाही घेतलेस तू बोरं तिच्या टोपलीत हात घालून. तुला नको होते, पोराने सांगितलं मला नको होती असं नाही, मग का नाही घेतली. मुलगा म्हणाला मी जर माझ्या हाताने घेतली असती तर 2च बोरं हातात आली असती. तिच्या हाताने घेतल्यामुळं माझे शर्टाचे खिसे भरले, चड्डीचे भरले, नोंजळी ते राहिले. त्यामुळं आपल्या हाताने गोमट्याच्या कल्पना करू नयेत. त्यांच्या हाताने गोमटं मिळालं की अपेक्षेपेक्षा जास्त असतं. विठ्ठला म्हणून तुकोबाराई कुठेही गोमटेपणाची व्याख्या करायला जात नाही. त्यांच्या हातून मिळण्यामध्ये आपल्या अपेक्षेपेक्षा जर जास्त कल्याण होत असेल तर अल्पबुद्धीनं अल्प कल्याणाच्या व्याख्या कराच कशाला. जे संत कृपावंत आहेत, जे साधू आहेत, जे संत आहेत, जे जीवलग आहेत, ते आपल्याला आपल्या अकल्याणाचं कधी काही देतील काय, कधीच देणार नाहीत. म्हणून गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, तुम्हावर भार घालतो आणि माझं गोमटं करा अशी प्रार्थना करतो. तसं मामांचा हा उत्सव आपण केला. मामांच्या चरणाशी बसून तरी आपण काय म्हणू शकतो, एवढंच म्हणू शकतो, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आम्ही आज कीर्तनामध्ये जी भाषा बोलतो, कीर्तनामध्ये जी प्रमेय मांडण्याचा प्रयत्न करतो, आम्ही मामांना पाहिलं नाही, पण या सगळ्या मंडळींकडून मामांबद्दलचं जे आम्ही ऐकून आम्हाला माहिती झालंय, त्याच्यामुळं आम्हाला तीच भाषा बोलावी वाटते, तीच उदाहरणं घ्यावी वाटतात, त्यांच्याच मागे जावं वाटतं. याच्यामध्ये आम्हाला दुसरं काय, आमच्या दृष्टीने गोमटं हेच आहे, त्यांचं अनुकरण करणं, त्यांचं अनुसरण करणं. आम्ही एवढीच प्रार्थना करू शकतो. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, तुम्हावर सगळा भार घालून मी माझ्या जीवनाचं आपण आमच्या जीवनाचं गोमटं करा. तुकोबाराय गोमटे ते करा माझे असं अभंगात म्हणतात. थोडा बदल करून मामांकडे मी एवढंच मागतो, गोमटे ते करा आमचे, आमचं गोमटं करा. सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, मामांबद्दल श्रद्धाभाव असणाऱ्या सर्व साधकांच्या वतीनं मामांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी आमचं गोमटं करावं, आम्हाला कल्याणाचे विचार द्यावेत. आम्हाला बाकी त्यांनी काही आयतं द्यावं अशी आमची प्रार्थना मामांच्या चरणी मुळीच नाही. मामांना तशी प्रार्थना केलेली आवडणारही नाही, पण आम्ही एवढी प्रार्थना मामांच्या चरणी करू शकतो की निदान आम्हाला ज्ञानेश्वरी गाथ्याचा विचार करण्याची बुद्धी तरी द्या, एवढं तरी आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करू शकतो. संतांनी आयतं जगाला कधीच काही दिलं नाही. संत नेहमी विचार प्रवृत्त करत असतात. तुम्ही विचार करा, तुम्हीच त्याच्यातून बाहेर पडाल, दुसरं कोणी येणार नाही. आपुली आपण उद्धरेदात मनात्मानम, आपुली आपण करा सोडवण, हाच जगाचा नियम आहे. पण त्याच्याकरता जे करावं लागतं तो विचार असेल तर विचार करण्याची पात्रता आमच्या अंगी आली पाहिजे. सुख मिळवण्याची पात्रता आमच्या अंगी आली पाहिजे. सुख आम्हाला प्राप्त झालं पाहिजे असं म्हणणं नाही आमचं, सुख मिळवण्याची पात्रता आमच्या अंगी आली पाहिजे. आम्हाला प्राप्त व्हावं, आयतं मामा देतील काय कुणाला, कधी नाही. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, अवधान एकले दिजे, सर्व सुखासी प्राप्त होईजे का पात्र होईजे. हो, पात्र होईजे, प्राप्त होईजे नाही, पात्र होईजे. पात्रता आली की मग आपल्या कष्टाने आपल्याला मिळवता येतं, आपल्या प्रयत्नांनी आपल्याला मिळवता येतं. आम्ही प्रयत्न करायला तयार आहोत,
ती पात्रता आमच्या अंगी यावी याच्याकरता मामांनी कृपा करावी, जोग महाराजांनी कृपा करावी अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. हा उत्सव संपन्नतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. उद्या सकाळी आदरणीय पूज्य बाबांचं कीर्तन, काल्याचं कीर्तन होऊन हा सगळा समारोह संपन्न होईल. परंतु तत्पूर्वी सकाळी मी बोललो काही विषय बोलायचे मुद्दाम ठेवले होते संध्याकाळच्या सत्रात, म्हणून 1-2-3 कृतज्ञता व्यक्त करणं हे आवश्यक आहे म्हणून बोलतो. कृतज्ञता व्यक्त नाही केली तर आम्ही कृतज्ञ ठरू. आणि ज्ञानोबराय म्हणतात, कृतज्ञ उपकार केला चोरा व्यवहार दिधला निसुगस्तविला विसरे जैसा. तसं आम्हाला कृतज्ञ व्हायचं नाही. क्रव्यादो अपि राजेंद्र कृतज्ञोपभुंजते महाभारतामध्ये आलं आहे, त्या धर्मराजाच्या संदर्भामध्ये. क्रव्यादो अपि राजेंद्र कृतज्ञोपभुंजते. ते धर्मराजाला म्हणे ते अर्धसत्य बोलले ना, त्यामुळं त्यांना तिथं गेल्यावर स्वर्गारोहण झाल्यावर स्वर्गाच्या दारातच असं विचारलं की तुम्ही थोडं पाप केलं आहे अर्धसत्य बोलल्यामुळं, त्यामुळं तुम्हाला नरकाचं दर्शन आहे. नरकात पडणार नाही तुम्ही, पण नरकाचं दर्शन आहे. स्वर्गात तर तुम्ही राहणारच आहात, मग तुम्हाला काय करायचं आहे, आधी नरक बघायचं आहे का आधी स्वर्गात राहायचं आहे, असं सगळ्यांना विचारत नाहीत. धर्मराजाला विशेष विचारलं, असं सगळ्यांना विचारत नाहीत. असं त्याला विचारलं की काय करायचं, तर धर्मराजाने सांगितलं नरकाचं दर्शन करून येऊ. म्हणून नरकात गेले. तिथं एका ठिकाणी तिथले राक्षस माणसाचं शरीर फाडत होते आणि त्याच्यातलं मांस असं उघड्यावर टाकून देत होते. तिथं खूप कोल्हे कुत्री खूप अशी फिरत होते, पण एकही कुत्रं त्या मांसाला तोंड लावत नव्हतं. त्या मांसाला एकही कोल्हा कुत्रा तोंड लावत, कुत्रंसुद्धा जवळ यायचं, वास घ्यायचं आणि बाजूला जायचं. धर्मराजाने विचारलं असं का, मागच्या नरकामध्ये कोल्हे कुत्री फाडून खातायत माणसाला, इथं ते मांस टाकलं तरी खात नाही आहेत, असं का. त्यावेळेला यमदूतांनी सांगितलं कुत्रीसुद्धा या मांसाला तोंड लावत नाहीत, कारण हे मांस कृतघ्न माणसाचं आहे. क्रव्यादो अपि राजेंद्र कृतघ्नोपभुंजते, महाभारतात आलेला विषय, महाभारतात सांगितलं. त्यामुळे आम्हाला कृतघ्न व्हायचं नाही. ज्यांनी आम्हाला आमच्यावर प्रेम दाखवलं, ज्यांनी आम्हाला मदत केली, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे. 1-2-3 नावांचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. सकाळी मी सरांबद्दल बोललो, आपण नव्हता त्यावेळेला, पण आमची अशी प्रामाणिक भावना आहे की शिक्षण प्रसारक मंडळीला आज जे प्राचार्य मिळाले असे प्राचार्य महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविद्यालयाला प्राप्त व्हावे, अशी आमची प्रामाणिक भावना, अतिप्रामाणिक भावना. आम्ही मामांच्या चरणी प्रार्थना करतो. इतका सगळा मोठा समारोह, प्राचार्य पदावर राहणं, पण किती मामांचं आचरण आपण करता, अनुकरण करता, इतक्या साधेपणाने येता. आत्ताही दिवसभर आपण व्यस्त आहात, कितीतरी मिटिंगा उरकून आज आला आहात, पण तरी कीर्तनात येण्याची धडपड दाखवलीतच ना. कीर्तनाचं प्रेम कोणत्या प्राचार्यांच्या ठिकाणी असतं. त्यामुळे संस्कृतामध्ये प्राचार्य हा शब्द काही वेळेला निधन या अर्थाने वापरला जातो, पण आमचे प्राचार्य तसे नाहीत, ते प्रधान आचार्य आहेत म्हणून प्राचार्य. आमच्या दृष्टीनं तरी आम्ही त्यांना तेच म्हणतो. खरोखर स्वामीजींची कृपा आहे आपल्यावर. आपण जिथं जागा मिळेल तिथे बसता, जिथे मिळेल तिथं भजन करता. आपण कशाचा अभिमान बाळगला नाही, मला खुर्ची ठेवा म्हटलं नाही, काही तुम्ही बोलला नाही. आनंद वाटला. असे प्राचार्य मिळाले, त्यांनी हा उत्सव करू दिला. आपल्या चरणी कृतज्ञता मी व्यक्त करतो. सकाळी मी आपल्या संबंधानं बोललो. दुसरा विषय मला मांडायचा होता तो सप महाविद्यालयातल्या तत्त्वज्ञान विभाग आणि अर्थात गुरुवर्य मामासाहेब दांडेकर अध्यासनाच्या संबंधाला. ही दोन्ही मंडळी, तत्त्वज्ञान विभागातली मंडळी, आता आमच्या बेलसरे मॅडम रिटायर झाल्या जरी असतील तरी आत्ताचं त्यांचं काम बघता असं वाटत नाही की त्या रिटायर झाल्या. इतकी उपलब्धी त्यांनी आम्हाला करून दिली. मोरे मॅडम असतील, बेलसरे मॅडम असतील, गारखेडकर सगळ्याच आहेत. अख्खा तत्त्वज्ञान विभाग आमच्याकरता तयार आहे कोणत्याही कामाकरता. अतिशय प्रेमाने आम्हाला हवी ती मदत त्यांनी केली. त्याबद्दल तत्त्वज्ञान विभाग आणि अध्यासनाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ही सगळी कदाचित मला माहिती नसेल की आज ही मंडळी, ही प्राध्यापक मंडळी जी इथं आपल्याला काम करताना दिसत आहेत, यांच्या हाताखाली मी शिकलो आहे. याच महाविद्यालयामध्ये याच मंडळींच्या हाताखाली मी शिकलो. जे काही आज थोडंफार बोलू शकतो आहे, हा जसा माझ्या परंपरेच्या कृपेचा किंवा वारकरी शिक्षण संस्थेच्या कृपेचा मी आशीर्वाद मानतो किंवा ती कृपा मानतो, तशी सप महाविद्यालय आणि सप महाविद्यालयातल्या तत्त्वज्ञान विभागाची सुद्धा मी कृपा मानत आलो. थोडं बहुत जी काही तत्त्वज्ञानाची भाषा मी बोलू शकतो ती सगळी या मंडळींची कृपा आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आणखीन एक नाव घेतलं तर ते संयुक्तिक राहील, योग्य राहील. ते म्हणजे आमच्या राहुलजी काळेंचं नाव. आज सुग्रास जेवण आपल्याला मिळतं आहे. इतकं चांगलं मिळतं आहे की नंतरच्या 2.5चं सत्र म्हणजे जीवावरचं ओझं वाटतं आहे.
इतकं चांगलं जेवण मिळतं आहे, हे कुणामुळे झालं? हे जरी देणगीदार किंवा अन्नदान करणारे लोक वेगळे असले तरी त्यांना एकत्रित आणणारे आमचे राहुलजी आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांच्या अंतःकरणातली संप्रदायाविषयीची तळमळ आणि प्रेम हे मी नेहमी जाणून आहे. प्रत्येक वेळेला वारीच्या काळामध्ये त्यांची धडपड आणि त्यांची सगळीच एकूण व्यवस्था हे मी बघत आलेलो आहे. आळंदीमध्ये योग्य त्या पद्धतीनं आडलेल्यांना मदत करणं हे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं ब्रीद मानलं आहे असं वाटावं. इतकी मदत ते प्रत्येकाला करतात. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे दादा, कमी तिथं आम्ही, पुढचं सांगत नाही, कमी तिथं आम्ही, जिथं कमी असेल तिथे आम्ही आहो, असं म्हणून जी मंडळी नेहमी प्रवृत्त होतात त्याच्यामध्ये राहुलजींचं नाव आम्हाला घेतलं पाहिजे. राहुल काळे यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. जी मंडळी अन्नदानाकरता प्रवृत्त झाली, पाटील साहेब आहेत, त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. कारण या तारुण्यामध्ये या कामात मदत करावी अशी सद्भावना सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही. मी परवाही बोललो, तारुण्य, सत्ता, संपत्ती याला जोडून त्या तारुण्यातलं अविवेक आला की माणसाचं आयुष्य तळाला गेलं म्हणून समजा. पण सत्ता, संपत्ती आणि तारुण्य असूनही विवेकानं वागणारी माणसं जर आपल्या अवतीभोवती असतील तर अशा पद्धतीचे उत्सव सहजतेनं लीलया पार पाडता येतात. पाटील साहेबांनाही धन्यवाद दिले पाहिजेत, सगळ्यांनाच धन्यवाद दिले पाहिजेत. हा मंडप ज्या नेवाळे परिवाराने दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कारण तसं आम्ही लहान जीवाची मंडळी आहोत, आमचा जीव फार लहान आहे. तुकाराम महाराजांना माहिती आहे, उमेश महाराज, तुकाराम महाराज कुठे आहेत? हां, आपला जीव फार लहान आहे त्या मानात. म्हणजे आपला म्हणजे तुमचा माझा सगळ्यांचा मिळून, माझ्या शरीराकडे बघून जीवाच्या कल्पना करायच्या नाही. माझा जीव लहानच आहे, ठेवीत हा पायी जीव थोडा, जीवच आमचा थोडा, त्याला काय करणार. पण तरीसुद्धा काही का असे ना, कसं का असे ना, या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी म्हणून आणि संस्थेशी 3 पिढ्यांनी जोडला गेलो म्हणून कसं का असे ना, पण या दोन्ही विचारातला दुवा व्हायची एक संधी आपल्या सर्वांमुळं मला मिळाली. मी दुवा होऊ शकलो का नाही हा प्रश्न गौण आहे, पण ती संधी या सर्वांच्या निमित्तानं मलाही प्राप्त झाली. माझ्या जीवनातले हा एक सुवर्ण क्षण मी मानत आलेलो आहे. तसं जीवन अजून संपलं नाही म्हणून कदाचित असा उत्सव पुढेही होऊ शकतो, माहीत नाही सर. मला मी एक आपलं बोलून जातो, आधांतरी बोलून जातो, आधांतरी बोलून जातो. पण मामांचा हा उत्सव आपल्या कार्यकालामध्ये यावा, याला काहीतरी भगवंताची इच्छा वेगळी असेल असं मला वाटतं. अहो बघा ना, या उत्सवाला प्राचार्य म्हणूनच जर शेठ लाभला तर उत्सवाला काय कमी पडणार? शेठच जर उत्सवाचा प्राचार्य असेल तर काय कमी काय पडणार? काही कमी पडलं नाही. लोकांनी खूप प्रेमाने दिलं. हा उत्सव सहजतेनं संपन्न झाला, पण याच्या मागे कष्ट आहेत. मी सकाळी बोललो, तुकाराम महाराजांचे अहोरात्र कष्ट यांच्या मागे आहेत. म्हणजे सगळ्यांच्या मुळाशी मुळीक आहेत, या सगळ्याच्या मुळाशी मुळीक आहेत असं म्हणायला पाहिजे. स्वप्नीलजी आहेत, उमेश महाराज आहेत, भंडारे सर आहेत, या सगळ्यांच्या प्रेमाने हा उत्सव संपन्न झाला. खूप कष्ट त्यांनी घेतलेत. मामांनी या सर्वांवर प्रेमाने कृपा करावी, जोग महाराजांनी चरणाजवळ स्थान द्यावं, एवढंच त्यांच्या कल्याणाकरता आपण मागू शकतो. आपल्या हातात दुसरं काय आहे? दुसरं काही नाही. या सगळ्यांचा अजून कोणाचा उल्लेख राहिला असेल तर सांगा, कोणाचं नाव राहून जाऊ नये. या सगळ्या मंडळीने हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे दीपक पवार यांनी आम्हाला ही उपलब्धी करून दिली. आणि नुसती करून दिली नाही, याचा एक पैसाही त्यांनी घेतला नाही, एकही पैसा. याला कारण काय असेल तर मामा, एवढंच कारण आहे, दुसरं कारण नाही. अर्थात ते सगळ्या सप्त्याला असं करत नाहीत म्हणे, असं म्हणतात. नाही तर विचार त्यांना किती त्रास. पण आमच्या सप्त्याला त्याने दिलं, आमच्या पुरतं आम्ही बघणार, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार. बाकीच्यांचं आम्हाला माहिती नाही, त्याची जबाबदारी आमच्यापैकी कोणी घेणार नाही. पण त्यांनी खूप प्रेमाने मामांच्या श्रद्धेपोटी हे आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल कृतज्ञता. जी मंडळी चर्चासत्रामध्ये सहभागी झाली त्यांच्या प्रति कृतज्ञता. जी मंडळी व्याख्यानमालेमध्ये सहभागी झाली त्यांच्या प्रति कृतज्ञता. जी मंडळी ग्रंथ परिचयाच्या कार्यामध्ये सहभागी झाली त्यांच्या प्रति कृतज्ञता. आणि आज प्रवचन करणारी 2-3 मंडळी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. सर्व कीर्तनकारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. मला म्हणजे ही सगळीच मंडळी कीर्तनकार, सगळीच मंडळी मामांना बघितलेली आहे. फक्त माझा अपवाद. आणि हे मुद्दाम केलंय.
आपण सगळेजण पहिल्या दिवसापासून म्हणजे ढोक महाराजांपासून ते बाबांपर्यंत सगळ्यांनी मामांचं दर्शन घेतलेलं आहे. फक्त मधला मी एक असा उपटसुंभ आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की ज्यांनी मामाचं दर्शन घेतलं नाही. आणि हे मुद्दाम आम्ही केलं आहे. मामांचं दर्शन ज्यांनी घेतलं त्यांच्या विचाराची उंची आणि मामांचं दर्शनसुद्धा घेण्याचं भाग्य ज्याला लाभलं नाही त्याची अवनती ही काय असावी हे दोन्ही लोकांसमोर यावं या उद्देशानं माझ्या कीर्तनाची योजना आहे. दुसरं काही नाही. ज्यांना मामांचं दर्शनही झालं नाही काय उपयोग आहे सांगा ना, काय उपयोग. पण आम्ही धन्य मानतो की मामांचं दर्शन ज्यांना झालं अशा सगळ्या मंडळींचं दर्शन आम्ही करू शकलो. आम्हाला त्याच्यातही आनंद आहे, आम्हाला त्याही गोष्टीमध्ये आनंद आहे. पण तरीसुद्धा ही खंत या जन्मी तरी आमची शिल्लक राहणारच आहे की आम्हाला मामांच्या चरणाचं दर्शन झालं नाही. ही खंत आम्ही मरेपर्यंत आमच्या मनामध्ये तो सल राहीलच. भगवंतानी काय कृपा करायची ती करावी. जवळी अथवा दोरी धरी, घाली संसारी अथवा नको, तारायचं तर तारावं, मारावं, काही करावं. पण कुठेतरी मामांच्या दर्शनाचे योग आमच्या जीवनात या जन्मी नसले तरी पुढच्या जन्मी तरी येऊ द्यावेत. जोग महाराजांच्या कृपेच्या सावलीत बसण्याचे योग या जन्मी नाही, भले 10 जन्म घ्या अजून देवा, अजून 20 जन्म घ्या, 100 जन्म घ्या, हरकत नाही. पण कुठेतरी जोग महाराजांच्या सावलीत बसण्याची एकदा जीवनामध्ये संधी येऊ द्या एवढीच प्रार्थना आम्ही त्यांच्या चरणी करू शकतो. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. झालेला हा सगळा उत्सव तशाही अर्थाने आपण जोग महाराजांच्या मामांच्या चरणी समर्पित करणारच आहोत. पण त्याचा उल्लेख फक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. अर्थातच सर्व श्रोतृवृंदांच्या चरणीसुद्धा हा सगळा समारोह समर्पित आहे. आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.